नुकतंच म्हणजे 27 जुलै 2015 या दिवशी शिलाँग इथल्या IIM मध्ये व्याख्यान सुरू असतानाच त्यांना देवाज्ञा झाली. त्यावेळी ते 83 वर्षाचे होते. भारताचे मिसाईल मॅन म्हणून पण त्यांची ओळख होती. अग्नी हे भारताच्या सुरक्षेसाठी त्यांनी तयार केलेल्या क्षेपणास्त्रापैकी एक महत्वाचं आंतरखंडीय क्षेपणास्त्र. याच अग्नि क्षेपणास्त्राची प्रतिकृती आज आपण इथे अवकाशात पाठवून त्याचे निर्माते अर्थात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना एक अनोखा सलाम आणि आदरांजली वाहणार आहोत. तत्पूर्वी त्यांच्या संबंधी आपण थोडक्यात माहिती की आपणही अशीच एकदा या पक्षांप्रमाणे आकाशात भरारी मारावी. पुढे जाऊन ते सत्यात उतरलं. विमानात बसून आकाशात विहार करून येणारे रामेश्वरम या त्यांच्या गावातील ते पहिलीच व्यक्ती ठरले. खुद्द डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना त्यांच्या बालपणी जर असं कोणी सांगितलं असतं की तुम्ही एके दिवशी या देशाचे राष्ट्रपती व्हाल, तुम्हाला पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न इत्यादी सन्मानांनी गौरवण्यात येईल, तर त्या आज भारताच्या लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने अग्नि 5 क्षेपणास्त्राचं महत्व अनन्यसाधारण आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतानं साऱ्या जगाला दाखवून दिलं आहे की तंत्रज्ञानामध्ये हम भी कुछ कम नहीं. असं हे अग्नि 5 क्षेपणास्त्र 19 एप्रिल 2012 रोजी ओडिशातील व्हीलर आयलंड वरून सकाळी 8:07 आकाशात सोडण्यात आलं. जमिनीपासून 600 किलोमीटर उंचीवर गेल्यावर क्षेपणास्त्रानं पुन्हा खाली येत 5000 किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला आणि भारत लष्करी दृष्ट्या एक महासत्ता म्हणून जगात उदयाला आला. जगातील मोजक्या महासत्तांकडे असणारी शत्रू देशाच्या प्रदेशात अगदी आतपर्यंत मारा करू शकतील अशी शस्त्र आता भारताकडे आहेत, हे साऱ्या जगाला कळलं आहे. अग्नि 5 या क्षेपणास्त्राच्या 5000 किलोमीटरच्या टप्प्यात आता संपूर्ण आशिया, आफ्रिका आणि युरोप येतो. याचं वजन 50 टन आणि उंची 17.5 मीटर्स आहे. हे गोळीपेक्षा देखील भन्नाट वेगाने लक्ष्य साधू शकतं आणि तब्बल 1000 किलो अण्वस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. इतकंच नव्हे तर शत्रू देशाचा एखादा अवकाशातील उपग्रहही आता भारताला गरज वाटल्यास पाडता येणार आहे. यामुळे भारताबरोबर युद्ध करताना आता शत्रूला 1000 वेळा विचार करावा लागेल, हे नक्की. चला तर भारत भक्तांनो, या प्रतिकृतीला अवकाशात पाठवूया आणि या अग्नीचे जनक आपले लाडके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मनापासून सलाम करूया. तसंच त्यांच्या सर्व सहकारी शास्त्रज्ञांना त्यांचंच हे कार्य पुढे नेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात.